फ्रेंचच्या चटणीबरोबर सुद्धा हे खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता। माझ्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या चटण्या दिलेल्या आहेत, त्यात ही पौष्टिक चटणी ज्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे। रोजच्या जेवणामध्ये आपल्या ही चटणी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे। तर या चटणीची संपूर्ण रेसिपी होम कुक रंजना चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम छान आपलं हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे। ज्याला तेल तूप खाण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी छान इथे तूप वगैरे लावून हे खमंग भाजून घेऊ शकता। वरूनही तुपाची धार टाकून तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता। इथे आपले थालीपीठ तयार झालेलं आहे। माझ्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या चटण्या दिलेल्या आहेत, त्यात ही पौष्टिक चटणी ज्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे। रोजच्या जेवणामध्ये आपल्या ही चटणी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे। तर या चटणीची संपूर्ण रेसिपी होम कुक रंजना चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता।